स्वतःच्याच घरात चोरी करायची म्हणून पप्पा अलगद पावले टाकत पत्र्यावर गेले आणि अजिबात आवाज न करता शेवग्याच्या शेंगा तोडू लागले. पप्पाला मदत म्हणून मम्मी पत्र्यावर गेली पण शेंगांच्या ऐवजी फांदीच मोडून पत्र्यावर पडली. नशीब बाबा अॅनिमल मूवी बघण्यात व्यस्त होते म्हणून त्यांना काही कळलेच नाही आणि आजी सुद्धा कानात हेडफोन घालून बागेच्या कामात मग्न होती. तुटलेल्या फांद्याची गुपित कळणार तर नाही या चिंतेत भेंडी चिरताना मम्मीकडून चुकून एक निष्पाप जीव गेला. त्यामुळे सर्व भेंडीची शहानिशा करण्याची जबाबदारी पप्पावर सोपवण्यात आली. थोड्या वेळाने आम्ही सुपर मार्केट मध्ये पोहोचलो आणि सर्वप्रथम माझ्यासाठी जीवनावश्यक वस्तू विकत घेतल्या. किराणा घेऊन आम्ही निघालो पुढच्या खरेदीसाठी आणि आलोच आहे तर काहीतरी घेऊनच जायचे असे पप्पाकडून मम्मीने वचन घेतले आणि एक भोजन सेट घ्यायचे ठरवले. पुढच्या वेळेस आल्यावर काय काय विकत घ्यायचे याची प्लॅनिंग करत मी विनाकारण वस्तू उचकून बघितल्या. खरोखरच वस्तू विकत घेणार असेल तरच वस्तूला हात लाव असा पप्पाच्या मनातून आवाज आला आणि पप्पाने लगेचच पॅकेट खाली ठेवून दिले. फायनली बॉक्सचे ओझे मम्मीकडे सोपवून आम्ही घराकडे प्रस्थान केले.